मुंबई महापौरपदाची निवड लांबणीवर पडल्याची चर्चा। भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या गटाची कोकण आयुक्तालयाकडे अद्याप नोंदणी नाही। नोंदणी न झाल्यानं प्रक्रिया पुढे ढकलण्याचा प्रशासनाचा निर्णय। मुंबईत थोडक्यात निसटता पराभव झाला, मात्र आपली मतं कमी झालेली नाही, तर शिवसेनेचे मुंबईतील गड आजही कायम। महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। 2 व्यापाऱ्यांकडून महाराष्ट्र विकत घेण्याचा प्रयत्न, मेलो तरी बेहत्तर, पण 2 व्यापाऱ्यांच्या गुलामीमध्ये जगणार नाही। उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर नाव न घेता निशाणा। महाराष्ट्रात माणसांचे लिलाव सुरू। कल्याण डोंबिवलीमध्ये जे सुरू आहे त्याची शिसारी आली। हे सगळं चित्र पाहून बाळासाहेब किती व्यथित झाले असते। पक्ष फोडाफोडीवरून राज ठाकरेंचं भाष्य। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेचा सन्मान राखला जाईल। विकासाच्या मुद्द्यावर मनसेची कल्याण डोंबिवलीमध्ये साथ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। सध्या दाओसमधील गुंतवणुकीवर लक्ष। भारतामध्ये परतल्यावर मुंबईमध्ये जे करार झाले त्यावर उत्तर देणार। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंची शिवसेना, मनसेच्या युतीवर फडणवीसांचं भाष्य। शिवसेना सोडली, पण ते माझ्यासाठी घर सोडणं होतं। मी बाहेर पडलो, त्याच्या वेदना वेगळ्या होत्या। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी दिनी राज ठाकरेंकडून जुन्या आठवणींना उजाळा। कल्याण डोंबिवलीमधील 4 नॉट रिचेबल नगरसेवकांच्या शोधासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। सीसीटीव्ही कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपासाची मागणी। 26 जानेवारीपासून हार्बर मार्गावर एसी लोकल धावणार। सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर 14 एसी लोकल धावणार। मध्य रेल्वेची घोषणा। रायपूर T20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दिमागदार विजय। कर्णधार सूर्यकुमार यादवनं अखेर अर्धशतकाचा दुष्काळ संपवला। ईशान किशनची ही वादळी खेळी।